जय हिंद मित्रांनो, एक्झाम जी के मराठी बाय SM या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा मित्रांनो, आपण तांत्रिक प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे. आरोग्य विभागामध्ये ज्या ज्या पदांना तांत्रिक प्रश्न विचारले जातात तर त्या पदांसाठी ही सिरीज अत्यंत महत्त्वाची आहे. बघा मग कोणते पदे आहेत, तर आरोग्य सेवक पुरुष व महिला, त्याच्यानंतर ग्रामसेवक, त्याच्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक, त्याच्यानंतर पशुधन पर्यवेक्षक आणि इतरही काही महत्त्वाची जी पदे आहेत त्या पदांसाठी तांत्रिक प्रश्न विचारले जातात. तर काही पदांना 40 मार्काचे तांत्रिक प्रश्न विचारले जातात, तर काही पदांना 50 मार्कांचे तांत्रिक प्रश्न विचारले जातात. तर हा व्हिडिओचा आपला 6वा भाग आहे मित्रांनो. ज्याने कोणी पहिले 5 भाग पाहिले नसतील तर व्यवस्थित पाहून घ्या मित्रांनो. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. प्रत्येक भागामध्ये आपण 50 प्रश्न घेत आहोत. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, आपण पहिल्या 5 भागामध्ये 250 प्रश्न कव्हर केलेले आहेत आणि त्याच्यानंतरचे प्रश्न आता इथून पुढे पाहणार आहोत. तर बघा मग, जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म रिकामी जागा या दिवशी झाला. बघा, जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म तर कधी झाला मग? 25 जुलै 1978 जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म झालेला आहे. तर तिचं नाव काय होतं मग? तर बघा मग, लुईस ब्राऊन हे जगातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचे नाव होते. पुढचा प्रश्न बघा, मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? बघा, मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? तर किती असतात मग? तर 206. पुढचा प्रश्न बघा, आपल्या केसांचा रंग कशामुळे ठरतो? आपल्या केसांचा रंग कशामुळे ठरतो? तर हा मेलेनिनमुळे आपल्या केसांचा रंग ठरतो. पुढचा प्रश्न बघा, रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होतो हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? बघा, रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होतो तर हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? तर हे मलेरियाचे लक्षण आहे. पुढचा प्रश्न बघा, ध्वनी तरंग रिकामी जागामधून जात नाही. बघा, ध्वनी तरंग हा रिकामी जागामधून जात नाही तर कशामधून? तर ध्वनी तरंग हा निर्वात पोकळीमधून पास होत नाही. पुढचा प्रश्न बघा, ॲसिड बॉम्बमध्ये कशाचा वापर करतात? बघा, ॲसिड बॉम्बमध्ये कशाचा वापर करतात? तर कशाचा करतात मग? तर गंधकाल्म म्हणजेच सल्फ्युरिक आम्लाचा वापर करतात. पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय शारीरिक विकलांग संस्था कुठे आहे? बघा, राष्ट्रीय शारीरिक विकलांग संस्था महत्त्वाची आहे. कुठे आहे? तर दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रिझममधून प्रकाश किरणे गेल्यास कोणत्या रंगाचे जास्त विचलन होईल? बघा, प्रिझममधून प्रकाश किरणे जर गेले तर कोणत्या रंगाचे जास्त विचलन होईल? तर कोणत्या रंगाचे? तर जांभळ्या रंगाचे सर्वात जास्त विचलन होईल जर प्रिझममधून प्रकाश किरणे गेले तर. पुढचा प्रश्न बघा, मीठ हवेत उघडे ठेवल्यास ते त्यातील कोणत्या घटकांमुळे ओले होते? बघा, जर मीठ हवेत उघडे ठेवले तर ते काही वेळाने ओले होते. तर कोणत्या घटकामुळे ओले होते? तर हे सोडियम नायट्रेटमुळे मीठ ओले होते. पुढचा प्रश्न बघा, न्यूटनने प्रकाशाविषयी रिकामी जागा हा ग्रंथ लिहिला होता. बघा, न्यूटनने कशाविषयी? प्रकाशाविषयी कोणता ग्रंथ लिहिला होता? तर ऑप्टिक्स नावाचा ग्रंथ न्यूटनने लिहिला होता, जो की प्रकाशाविषयी होता. ऑप्टिक्स नावाचा ग्रंथ. पुढचा प्रश्न बघा, कर्करोग कशामुळे होतो? बघा, कॅन्सर हा रोग असतो तो कशामुळे होतो? तर तो पेशींचे अनियंत्रित विभाजन झाले की कॅन्सर हा रोग होतो. पुढचा प्रश्न बघा, सूज आल्यानंतर तिथे स्त्रावणारे रसायन कोणते? बघा, सूज आल्यानंतर जे रसायन स्त्रावले जाते तर ते कोणते? तर हिस्टमाइन. सूज आल्यानंतर तिथे स्त्रावणारे रसायन असते हिस्टमाइन. पुढचा प्रश्न बघा, रिकामी जागा या ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा करतात. बघा, ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा कोण करतात? तर धमन्या या ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा करतात. पुढचा प्रश्न, जी रक्तवाहिनी शरीराच्या भागाकडून हृदयाकडे वापरलेल्या अशुद्ध रक्ताचे वहन करते तिला रिकामी जागा म्हणतात. बघा, जी रक्तवाहिनी शरीराच्या भागाकडून हृदयाकडे वापरलेल्या अशुद्ध रक्ताचे वहन करते तर तिला काय म्हणतात? तर तिला शिरा असे म्हणतात. त्या अशुद्ध रक्ताचे वहन करतात हृदयाकडे. पुढचा प्रश्न बघा, पेशींशी संबंधित रक्त कोणत्या रक्तवाहिन्यामार्फत येते? बघा, व्यवस्थित प्रश्न वाचा. बघा, पेशीशी संबंधित रक्त बरं का कोणत्या रक्तवाहिन्यामार्फत येते? तर हे केशवाहिन्यांमार्फत येते, जे की पेशीशी संबंधित रक्त असते. पुढचा प्रश्न बघा,
हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे रिकामी जागा हा रोग होतो. बघा, हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर ॲनेमिया हा रोग हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे होतो. पुढचा प्रश्न बघा, एक हिमोग्लोबिन ऑक्सिजनचे रिकामी जागा रेणू वाहून नेतो. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. एक हिमोग्लोबिन ऑक्सिजनचे किती रेणू वाहून नेतो? मग तर ऑक्सिजनचे 4 रेणू एक हिमोग्लोबिन वाहून नेतो. पुढचा प्रश्न बघा, पंडू हा रोग कशाच्या अभावामुळे होतो? बघा, पंडू रोग कशाच्या अभावामुळे होतो? तर लोहाच्या कमतरतेमुळे पंडू हा रोग होतो. पुढचा प्रश्न, जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला संघ. बघा, जीवन संघर्षामध्ये सर्व प्रकारे यशस्वी झालेला संघ तर कोणता आहे? मग तर संघ ऑर्थोपोडा. संघ ऑर्थोपोडा हा जीवन संघर्षामध्ये सर्वात यशस्वी झालेला संघ असे त्याला म्हणतात, संघ ऑर्थोपोडा. पुढचा प्रश्न बघा, कार्बन डायऑक्साईड व चयापचय टाकाऊ पदार्थाचे वहन रिकामी जागा करतात. बघा, कार्बन डायऑक्साईड व चयापचय टाकाऊ पदार्थाचे वहन रिकामी जागा करतात तर कोण करतात? तर लसिका करतात. पुढचा प्रश्न बघा, हृदयाचे वजन साधारणतः किती असते? बघा, हृदयाचे वजन साधारणतः किती असते? तर साधारणतः 360 ग्रॅम हे हृदयाचे वजन असते. पुढचा प्रश्न बघा, माशांमध्ये किती कप्प्यांचे हृदय असते? बघा, माशांमध्ये किती कप्प्यांचे हृदय असते? तर किती असते? मग तर माशांमध्ये 2 कप्प्यांचे हृदय असते. महत्त्वाचा प्रश्न आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. मित्रांनो, याची PDF सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळणार आहे. सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. पुढचा प्रश्न बघूया, डोके व हात सोडून. बघा, प्रश्न व्यवस्थित बघा. डोके व हात सोडून शरीरातील अशुद्ध रक्त घेऊन येते व हृदयात कोण सोडते? डोके व हात सोडून बरं का, इतर शरीरातील भागातील अशुद्ध रक्त घेऊन येते व हृदयात सोडते तर कोण सोडते? मग तर तिला अधोमहाशीर म्हणतात. पुढचा प्रश्न बघा, डोके व हाताचे अशुद्ध रक्त घेऊन येते व हृदयात सोडते तर तिला काय म्हणतात? तर ऊर्ध्व महाशीर असे म्हणतात. तर इथं या 2 क्वेश्चनमध्ये कन्फ्यूज होऊ नका. इथं बघा, डोके व हात सोडून शरीरातील इतर भागातील अशुद्ध रक्त घेऊन येते आणि हृदयात सोडते तिला अधोमहाशीर म्हणतात. आणि डोके व हाताचे अशुद्ध रक्त घेऊन येते आणि हृदयात सोडते तर तिला ऊर्ध्व महाशीर असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघा, हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमनीला काय म्हणतात? बघा, हृदयाला जी रक्तपुरवठा करते तर त्या धमनीला काय म्हणतात? तर तिला परिहृदयशीर असे म्हणतात, जी की हृदयाला रक्तपुरवठा करते, परिहृदयशीर. पुढचा प्रश्न बघा, हृदयातील सर्वात मोठा कप्पा. बघा, हृदयातील सर्वात मोठा कप्पा रिकामी जागा हा आहे तर कोणता आहे? तर डावे निलय. डावे निलय हे हृदयातील सर्वात मोठा कप्पा आहे. पुढचा प्रश्न बघा, 1929 मध्ये अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने कशाचा शोध लावला? बघा, कधी? 1929 मध्ये. कोणतं शास्त्रज्ञ आहे? तर अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने कशाचा शोध लावला? तर या शास्त्रज्ञाने पेनिसिलिन याचा शोध या अलेक्झांडर फ्लेमिंगने लावलेला आहे. कधी? 1929 मध्ये. हे इयर व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा, संत्री या फळात कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात असते? बघा, संत्री फळामध्ये कोणते जीवनसत्व असते? तर जीवनसत्व क हे संत्री या फळामध्ये असते. पुढचा प्रश्न, स्टार्च हा रिकामी जागा पदार्थ आहे. बघा, स्टार्च हा कोणता पदार्थ आहे? तर हा पिष्टमय पदार्थ आहे. पुढचा प्रश्न बघा, सुपरसॉनिक म्हणजे काय? बघा, सुपरसॉनिक म्हणजे काय? तर काय? तर ध्वनीपेक्षा अधिक वेगवान. सुपरसॉनिक कशाला म्हणतात? तर जे ध्वनीपेक्षा अधिक वेगवान असते त्याला सुपरसॉनिक म्हणतात. पुढचा प्रश्न बघा, गंडमाळ किंवा ग्वाइटर म्हणजे रिकामी जागाच्या ग्रंथींना आलेली सूज होय. बघा, गंडमाळ किंवा ग्वाइटर म्हणजेच थायरॉइड ग्रंथीला आलेली सूज होय. पुढचा प्रश्न बघा, रिकामी जागा हा सस्तन प्राणी असून देखील RBCला केंद्रक असते. बघा, उंट हा सस्तन प्राणी असून RBCला केंद्रक असते तर हे अपवाद आहे. बघूया मग, RBCला केंद्रक सस्तन प्राण्यामध्ये नसते. बघा मित्रांनो, व्यवस्थित प्रश्न बघा, RBCला केंद्रक सस्तन प्राण्यामध्ये नसते. याला फक्त अपवाद आहे उंट हा सस्तन प्राणी असून देखील RBCला केंद्रक असते. ओके. पुढचा प्रश्न बघा, अणुवस्तुमानांक म्हणजे काय? बघा, अणुवस्तुमानांक म्हणजे काय? तर काय? मग तर केंद्रकातील प्रोटॉन व न्यूट्रॉनची संख्या यालाच अणुवस्तुमानांक म्हणतात.
पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, देवी या रोगावर कोणत्या शास्त्रज्ञाने लस शोधून काढली? बघा कोणत्या, तर देवी रोगावर कोणत्या शास्त्रज्ञाने लस शोधून काढली? तर एडवर्ड जेन्नर यांनी देवी या रोगावर लस शोधलेली होती. पुढचा प्रश्न, तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणता? बघा तंबाखूमध्ये जो विषारी द्रव्य असतो तर त्याला काय म्हणतात? तर त्याला निकोटीन असे म्हणतात, जे की तंबाखूमध्ये विषारी द्रव्य असतो. पुढचा प्रश्न बघा, कॉलराचा प्रसार कशामुळे होतो? बघा कॉलराचा प्रसार कशामुळे होतो? तर दूषित पाण्यामधून हा कॉलराचा प्रसार होत असतो. पुढचा प्रश्न बघा, श्वसन ही कोणती अभिक्रिया आहे? बघा श्वसन ही कोणती अभिक्रिया आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर श्वसन ही उष्मादायी अभिक्रिया आहे. पुढचा प्रश्न बघा, रिकामी जागा हे आपत्कालीन ऑक्सिजनचा पुरवठा करतात. बघा महत्त्वाचा प्रश्न आहे, आपत्कालीन ऑक्सिजनचा पुरवठा तर कोण करतात मग? तर मायोग्लोबिन. बघा मायग्लोबिन बरं का, मायग्लोबिन हे आपत्कालीन ऑक्सिजनचा पुरवठा करतात. महत्त्वाचा प्रश्न होता, व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा, प्लेगवर नियंत्रण करणाऱ्या लसीचे संशोधन रिकामी जागा यांनी केले. बघा प्लेग या रोगावर नियंत्रण करणाऱ्या लसीचे संशोधन कोणी केले मग? तर डॉक्टर हापकिन यांनी प्लेगवर नियंत्रण करणाऱ्या लसीचे संशोधन केले होते. पुढचा प्रश्न बघा, गाईच्या दुधामध्ये सरासरी किती प्रथिने किंवा सरासरी प्रथिनांचे प्रमाण किती असते? गाईच्या दुधामध्ये तर किती असते? सरासरी 8 ते 9% हे गाईच्या दुधामध्ये प्रथिनांचे प्रमाण असते. पुढचा प्रश्न बघा, शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना रिकामी जागा म्हणतात. बघा शरीरातील सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात? तर यांना शिरा असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघा, केंद्र सरकारने कोणत्या साली राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू केले? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान तर कधी सुरू केले केंद्र सरकारने? तर ही डेट व्यवस्थित लक्षात घ्या, 12 एप्रिल 2005. 12 एप्रिल 2005 मध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू केले होते. चला पुढचा प्रश्न बघूया, विडाल तपासणी कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी वापरतात? बघा विडाल तपासणी कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी? तर कोणत्या मग? तर टायफॉइड या रोगाचे निदान करण्यासाठी विडाल तपासणी केली जाते. पुढचा प्रश्न बघा, सर्वाधिक विषारी उत्सर्जित पदार्थ खालीलपैकी कोणता आहे? बघा सर्वाधिक विषारी उत्सर्जित पदार्थ तर हा अमोनिया आहे. पुढचा प्रश्न बघा, उरक्कामध्ये मूत्र रिकामी जागामध्ये तयार होते. बघा उरक्कामध्ये मूत्र कुठे तयार होते? तर नेफ्रॉनमध्ये तयार होते. उरक्कामध्ये मूत्र नेफ्रॉनमध्ये तयार होत असते. पुढचा प्रश्न बघा, रक्तातील कोलेस्ट्रॉल किंवा कोलेस्टेरॉल पातळी कमी करण्यासाठी कोणती वनस्पती वापरतात किंवा कोणती वनस्पती उपयोगी आहे? बघा मित्रांनो, रक्तामधील जे कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी कोणती वनस्पती उपयोगी आहे हे प्रश्न आहे. तर कोणती आहे मग? तर तुळस ही वनस्पती रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी उपयोगी आहे. महत्त्वाचे आहे, व्यवस्थित पहा. पुढचा प्रश्न बघा, वृक्काच्या बाह्य आवरणाला रिकामी जागा असे म्हणतात. बघा वृक्काच्या बाह्य आवरणाला काय म्हणतात मग? तर वलकूट असे म्हणतात. वृक्काच्या बाह्य आवरणाला वलकूट म्हणतात. पुढचा प्रश्न बघा, मूत्रवाहिनीची लांबी साधारणतः रिकामी जागा सेंटीमीटर असते. बघा मूत्रवाहिनीची लांबी तर साधारणतः किती सेंटीमीटर असते? तर 40 सेंटीमीटर ही मूत्रवाहिनीची लांबी असते. पुढचा प्रश्न बघा, आजचे शेवटचे 2 प्रश्न आहेत मित्रांनो. मूत्र तयार होण्याची प्रक्रिया खालीलपैकी कोणती? बघा मूत्र तयार होण्याची प्रक्रिया खालीलपैकी कोणती? तर बघा मग सुरुवातीला गाळणे, त्याच्यानंतर बघा पुन्हा शोषण, त्याच्यानंतर स्त्रावणे आणि नंतर उत्सर्जन. ही व्यवस्थित स्टेप लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा, वृक्काद्वारे रिकामी जागा संप्रेरक स्त्रावले जाते. बघा वृक्काद्वारे कोणते संप्रेरक स्त्रावले जाते? तर इरिथ्रोपोएटिन हे संप्रेरक वृक्काद्वारे स्त्रावले जाते. तर बघा मित्रांनो, आजचे हे टॉप 50 प्रश्न होते. अत्यंत महत्त्वाचे हे प्रश्न आहेत. सर्व प्रश्न वन लाइनर घेतलेले आहेत मित्रांनो. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. याची PDF सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला देण्यात येईल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्यवस्थित लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे टेलिग्राम चॅनलची लिंक
मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सर्वांनी जॉईन करा. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद.